रोजच आपण शिरा वगैरे बनवतो, पण आज हनुमान जयंती आणि माझ्या मुलीचा बड्डे आला. मग ठरवली छानपैकी घरच्या घरी बुंदी बनवायची. बुंदीसाठी मस्त बेसन मिक्स करून घेतला. इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर मस्त पाक करून घेतला आहे. तेल कडक गरम करून घेतलेलं आणि झाऱ्याच्या साहाय्याने बुंदी पाडून घेतलेली. साधी सिंपल असा बेसन आपण भजीला मिक्स करतो तसंच मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान कुरकुरीत अशी बुंदी तयार करून घेतली. आता एका पेल्यामध्ये हिरवा रंग आणि दुसऱ्या पेल्यामध्ये केसरी रंग करून घेतलेला बेसनमध्ये मिक्स करून त्याची अशा प्रकारे बुंदी 3 प्रकारची म्हणजे 3 रंगाची बुंदी तयार झाली. एकदम सुंदर अशी बुंदी घरच्या घरी बांधता येते. मस्त पाडलेली आहे आणि इथे मस्त ही बघा बुंदी तयार झालेली. तर तुम्ही बुंदी पाडता की नाही सांगा मला कमेंट करून. मी पण पाडते कधीतरी अशी नैवेद्यासाठी. करून बघा, छान घरच्या घरी आनंद भेटतो. आपल्या घरी आपण स्वतःच एखादा पदार्थ केला की सुंदर होते. अगदीच परफेक्ट नाही झाली तरी चालेल, काहीच हरकत नाही, पण सुंदर होते आणि छान लागते चवीला. घरच्या हिरव्या रंगाची आणि केसरी रंगाची बुंदी तयार झालेली. साधी सिंपल रेसिपी आहे, पण सुंदर अशी बुंदी घरच्या घरी करायचा आनंद आणि आपण काहीतरी छान करतो याचा आनंदही मिळतो. नक्कीच करून बघा घरच्या घरी. कमी पैशात आणि कमी साहित्यात अशी मस्त बुंदी तयार झाली. पाकामध्ये थंड झाली करून घ्यायचं. पाक थंड झाला की बुंदी 10 मिनटं बाजूला करून ठेवायची आहे. मिक्स करून घ्यायची आणि 10 मिनटं बाजूला करून मस्त मोकळी होती आपोआप. मस्त छान झालेली बुंदी. अशा प्रकारे बुंदी करा आणि खा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशी बुंदी केली की मला कमेंट करून सांगा. चला तर मग मस्त की बुंदी खायला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराच आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली बुंदी. चला तर पुन्हा भेटू.